चला आज रिझल्ट डिक्लेअर होतोय. पवन वागुळकर पहिला आलाय 97%. आणि अथर्व सुदामे शेवटून पहिला 41%. तू एक काम कर, इथे येऊन पवनच्या शेजारी बस, काहीतरी शिकशील तरी. ये पुढे. ऐक ना पवन, हा धडा आहे ना मला जरा अवघड जातो रे. आणि तू एवढा हुशार आहेस तर तू मला शिकवू शकशील का? नाही, तुला मी शिकवलं असतं रे, पण मला माझा पण अभ्यास कम्प्लीट करायचा आहे ना. आणि तसा पण हा धडा खूप अवघड आहे रे, मला नाही वाटत तुला येईल. चल बाय बाय, भेटू उद्या. काय रे पवन, तू काय इकडे एकटाच थांबलायस? अरे माझे अजून रिक्षावाले काकाच आले नाहीत रे, घरी कसं जाऊ कळत नाहीये. अरे मग एक काम कर ना, इकडे पुढच्या चौकात रिक्षाचं स्टँड आहे, तिकडनं रिक्षा करून जा ना. अरे मी एवढ्या लांब कधी रस्ता क्रॉस करून एकटा गेलो नाहीये रे, मला भीती वाटते, कारण मी कायम रिक्षा काकांसोबतच जातो ना. मग एक काम कर, इकडे समोरच बस स्टँड आहे, तिकडनं बसनी जा ना. अरे मला एवढ्या गर्दीत एकटं जायची सवय नाहीये रे. अरे मग एक काम कर ना, इकडनं कोणाचा तरी मोबाईल घे आणि घरी फोन करून सांग ना, तुला घरचे घ्यायला येतील. अरे मी अनोळखी माणसाशी जाऊन डायरेक्ट असं कसं बोलणार रे, मला नाही जमत तसं. एक काम कर, बस सायकलवर मागे, मी तुला घरी सोडतो. अरे तू माझ्या अपोजिट ठिकाणी राहतो, मी तुझ्या अपोजिट ठिकाणी राहतो, तुला उलट पडेल ना. अरे राहू दे रे, पण तू कसा घरी जाणार? चल बस सोडतो मी तुला, काही नाही रे, आरामात जाऊ आपण. चल चल. चल बाय बाय, भेटू उद्या. आज याच्यामुळे